Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात. पुणे पालिकेकडून अनधिकृत पब आणि बारवर कारवाई सुरू झाली आहे. पुण्यामधील FC रोडवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर पुणे पालिका ऍक्शन मोडवर आलेली आहे. पुण्यात ड्रग्ज कल्चर संपवण्यासाठी हातोडा, बुलडोझरनं कारवाई. पुणे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्सवर कठोर कारवाई. FC रोडवरील हॉटेल आणि पब बाहेरील अतिक्रमण तोडलं. पुणे पोलीस आणि पालिका प्रशासनानं धडक कारवाई केली. अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर पालिका प्रशासनाकडून बुलडोझरनं कारवाई. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. टेरासिन आणि FC कल्च नावाच्या पब हॉटेलवर कारवाई. त्यांनी काही केलं नाही. त्यांचे राज्य होतं. त्यांच्या राज्यामध्ये पोलीस विभागाचे कसे धिंदवडे निघाले आणि 100 कोटी रुपयाची वसुली कशी झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आमची पॉलिसी देशभरामध्ये 0 टॉलरन्सची आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार. विरोधकांनी याचं राजकारण करू नये आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या 2.5 वर्षात काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल. पण माझ्याकरता हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा आहे. आज मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय की हे जे काही व्यापार करतात किंवा ज्या ठिकाणी ड्रग्स विकल्या जातात त्यांच्यावर डायरेक्ट बुलडोझर फिरवा. आता हायगाई करायची नाही, कुणालाही माफी नाही. कोणी जर त्याच्यामध्ये जर आणखीन त्याच्यामध्ये इतर कोणी जर इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्यामुळं मला वाटतं आता पुण्याला या ड्रग्सच्या विळखातून बाहेर काढण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याला पुणेकरही सहकार्य करतील आणि सर्वच राजकीय पक्षाचे लोक सहकार्य करतील. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. चांगल्या अशा प्रकारे पुण्यासारखं सुसंस्कृत शहर किंवा महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात जर काही प्रवृत्ती डोकं वर काढत असतील तर त्यांना ठेचून काढलं पाहिजे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर अशा प्रकारची कठोर भूमिका घेतली असेल तर ती योग्य आहे. त्याचं स्वागत हवं आणि त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. दरम्यान पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये काय घडलं ते आपण पाहूया. पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरील लिक्विड लेझर लाउंज या हॉटेलमध्ये रविवारी ड्रग्ज पार्टी झाली. पार्टीमध्ये सहभागी तरुण पुण्यातील विविध भागातील रहिवासी. 3.5 तासांच्या पार्टीमध्ये 80 ते 85 हजार रुपये उधळले गेले. ओळखपत्र, वयाची मर्यादा, मद्यसेवन परवाने न पाहताच मद्यपुरवठा करण्यात आला. पार्टीतील तरुण वेगवेगळ्या बार आणि पबमध्ये पार्ट्यांसाठी भेटायचे. सुरुवातीला तरुणांची हडपसर परिसरातील क्लर्ट हॉटेलमध्ये रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत पार्टी झाली. तरुणांच्या या पार्टीची नाईट शिफ्ट करणाऱ्या पोलिसांकडे नोंदही आहे. क्लर्ट हॉटेलच्या पार्टीनंतर इव्हेंट मॅनेजरचा पब चालकांना फोन गेला. इव्हेंट मॅनेजर अक्षय कामठे आणि डीजे चालक दिनेश मानकरने पब चालकांना फोन केला. एका ग्रुपला नाईट पार्टी करायची असून ते पैसे देण्यास तयार असल्याचं त्यांनी पब चालकांना सांगितलं. यानंतर बंद झालेला पब पुन्हा 1:30 वाजता उघडण्यात आला.
40 ते 50 जण मध्यरात्री 1:30 ते 5 वाजेपर्यंत ड्रग्ज पार्टी करत होते. गॅरेज चालक, चायनीज सेंटर चालक, नोकरदारांचा या पार्टीमध्ये सहभाग होता. इव्हेंट मॅनेजरच्या माध्यमातून ही पार्टी ठरवण्यात आली. पुणे पोस्ट कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला. मुंबई हायकोर्टाकडून अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला. अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहामधून आता सुटका होणार आहे. तर अल्पवयीन आरोपीची आत्या प्रतिज्ञापत्र घेऊन कोर्टामध्ये दाखल झाली आहे. आई वडील तुरुंगात असल्यामुळे आरोपीचा ताबा त्याच्या आत्याकडे दिला जाणार आहे. अल्पवयीन आरोपीला कोठडीत ठेवता येणार नाही. मुंबई हायकोर्ट. अल्पवयीन आरोपीची तातडीनं सुटका करा. हायकोर्टाचे आदेश. आत्याकडे मुलाचा ताबा द्यावा. मुंबई हायकोर्टाचे आदेश. आज संध्याकाळपर्यंत अल्पवयीन आरोपीला सोडण्याचे कोर्टाचे आदेश. बाल हक्क न्यायमंडळानं 3 वेळा सुनावलेली कोठडी बेकायदेशीर होती. याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद. सुटकेचा निर्णय झाल्यानंतर सरकार पक्षाकडनं एक ऑब्जेक्शन आलं की त्याला कोणाच्या कस्टडीमध्ये देण्यात यावं. तो ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने ते क्लॅरिफाय केलेलं आहे की याचिकाकर्ता जी पॅटर्नल आंट आहे त्यांच्या कस्टडीत जुव्हेनाईलला देण्यात यावे. जुव्हेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ CCL यांच्यासाठी एक सायकोलॉजिकल सेशन्स ऑर्गनाइज असतात. त्याचं काउन्सिलिंग कंटिन्यू करण्यात यावं असे आदेश आहेत. तर मराठा आरक्षणाच्या आश्वासनावरून पलटी माराल तर सरकार पलटी करू. अंतरवली सराटीमधून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय. भुजबळांचा टांगा पलटी करणार, त्यांना इंगा दाखवणार असा हल्लाबोल त्यांनी भुजबळांवर केलाय. म्हणजे तुम्ही पलट्या मारायला लागलात. आता मी पहिल्यापासून सांगतोय आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या. आमची व्याख्या तुम्ही घेणार. ठीक आहे म्हणले, घेतो आम्ही. प्रत्येक वेळेस सांगतो सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या. सगळ्या सोयऱ्याची मागणी तरच अंमलबजावणी करा, नाही तर करू नका. सरकारला एकच सांगतो मी आज अंतरवालीत, मी 13 तारखेपर्यंत बोलणार नाही, पण एवढं सांगणं गरजेचं आहे कारण ते काल बोलले म्हणून. तुम्ही जर पलट्या मारल्या तुमच्या सरकारने पलटी केलंच म्हणून सांगायचं. भाऊ छगन भाऊ, तो असा हिंगा जिरी तू आमच्यात काढी लावतो होय. मी तो ह्या लय पुढचा आहे. तू बळच म्हातारा झाला, रक्त जळलं तू अंगातलं म्हणून. बेट्या तो जर तांगा उलटा नाही बांधला तिथून पुढे नाही. मनोज जरांगे आक्रमक झालेत. मराठा समाजाकडे 2 पर्याय आहेत. एकतर मुंबईला कूच करा किंवा विधानसभा लढा. 13 जुलैच्या बैठकीत ठरणार 288 जागा लढायच्या की पाडायच्या. मराठ्यांसह मुस्लिम धनगरांनाही कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण द्यायला लावणार. गावखेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला त्रास देऊ नका. भुजबळांना दंगल घडवणार नाहीचे, त्यांचा हेतू साध्य होऊ द्यायचा नाही. भुजबळांमुळे मराठ्यांची पुन्हा एकी झाली आहे. तलवारीची भाषा आम्हाला शिकवू नका असं जरांगे पाटील म्हणाले. पुढचाही दणका धमाका होणार आहे. पुढचा पण धमाका होणार आहे. धमाका म्हणजे नेमका काय इशारा? 13 तारीख आल्यावर आता शंभूराजी देसाई साहेब म्हणलेत ना, सन्मान ठेवू बाबा, का नाही ठेवायला पाहिजे. आम्ही 3-4 डावं टाकून ठेवलेत. आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला फसवणार होता. मराठ्या संघ नका डावं टाकू. हो, मराठ्या संघ डावं टाकणं एवढं सोपं नाही. तुम्हाला तुमची इच्छा होती एकच मागणी असावं, तरी आम्ही 3-4 ठेवल्याच होत्या. आम्हाला माहित होतं ही किती फशी देणंच. धमाका आता काय होतोय बघूया आपण. आता ते थांबा म्हणलेत म्हणजे आपण थांबलं पाहिजे. धमाका झाल्यावरच आपल्याला कळेल. फक्त धमाका बेकायदेशीर नसावा. बेकायदेशीर धमाका असेल आणि ओबीसी VJNT SBCच्या आरक्षणावर जर काही गदा आणणारा असेल तर आम्ही त्याला लोकशाही मार्गाने निश्चित प्रत्युत्तर म्हणजे आम्ही त्यांना विचारू. काय नाही, एक फुगा असेल त्या फुग्याला एक पिन लावल्यानंतर जसं तो फुटेल ना अशा पद्धतीचं काहीतरी असेल. काय असणार आहे असं? दलितचं राजकारण महाराष्ट्रात चालू दिलं जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, त्यांनी खुशाल आपले सगळ्या गोष्टी कराव्यात. आणि जरांगे तुला मी सांगत आहे, हे असे हात आहे ना, हे हात नाही, हे 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 तयार आहोत. संविधानाच्या भाषेने तयार आहोत. आमची जी ताकद आहे ती संविधान आहे. तुझी जी ताकद आहे
ती जी ताकद तू दाखवतोस ना ती अत्याचाराची आहे. आणि आमची जी ताकद आहे ना ही संविधानाची ताकद आहे. संविधानाच्या नावाने त्या ताकदीने आम्ही मांड्या थोपटतो. किती वेळा इकडून इकडे जायचं शरद पवारांनी सहकार्य केलं, पण अजित पवार आज अडचणीत आहेत, त्यांना सोडून जाणार नाही असं नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर आमच्यातील कोणीही जाणार नाही, अजित पवार यांच्यावर सर्व आमदारांची श्रद्धा आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. काही होणार नाही, कारण किती वेळा इकडून इकडं जनता संभ्रमात पडते. जनतेचा संभ्रम होऊ नये म्हणून जनताही आज म्हणते की बाबा तुला जे काही सहकार्य झालंय राजकीय दृष्ट्या पवार साहेबांनी सुद्धा सहकार्यच केलंय, मी नाही म्हणणार नाही, पण आजच्या मितीला जी अडीअडचणीत दादाची कामाची पद्धत या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही सगळेजण तिथं थांबलोय, तिथंच राहणार. आमच्यापैकी कोणी आमदार त्या ठिकाणी ना सरसकट ना एकटा दुकटा कशाही पद्धतीने त्या ठिकाणी जाणार नाही. सर्वच आमदारांच्या निष्ठा विश्वास अजितदादांच्या नेतृत्वावरती त्या ठिकाणी आहे. इनकमिंग सुरू झाली आहे. बरेच थोड्या दिवसात तुम्हाला दिसेल अनेक कार्यकर्ते अनेक लोक पक्षात येऊ इच्छित आहेत. आणि मी आमदार किंवा मंत्री यांच्याविषयी नाही बोलत. सामान्य कार्यकर्ते जे कोणत्या पदावर नाही आहेत किंवा जे मधल्या काळात भरकटलेले होते ते सगळे परत येऊ इच्छितायला लागले. तर पक्षामध्ये मदत होत असेल तर सहकाऱ्यांना विचारून निर्णय घेऊ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पक्षातील इनकमिंगवर शरद पवारांनी हे मोठं वक्तव्य केलं. तर भाजपला सोडचिठ्ठी देत सूर्यकांता पाटील पुन्हा एकदा पवार गटामध्ये आलेले आहेत. पवारांकडे पुन्हा येणार असाल तर ते विचार करतील असं सूर्यकांता पाटील यांनीही म्हटलं आहे. पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं. जे लोक स्व इच्छेने येऊ इच्छितात त्यांचा विचार करून मी घेईन त्यांना, का नाही घेणार. पण असं आहे ज्यांनी लाताच मारायच्या ठरवलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या घरातली सगळी भांडणं त्यांच्या दारात लावून मांडलेली आहेत, अशा लोकांना कदाचित साहेब नाही स्वीकारणार असं मला वाटतं. साहेबांकडे सरेंडर करावं, साहेब विचार करतील त्याच्यामध्ये. आता तुम्हीच भांडलात, तुम्हीच गेलात, आम्ही गेलो, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार किंवा काँग्रेस ह्यांच्या संदर्भामध्ये एक शब्द सूर्यकांत पाटील 10 वर्षाच्या कालखंडामध्ये बोललेली नाही. निर्णय घेणं तितकंच योग्य मला सांगता येणार नाही. आमच्या पक्षातले जे सगळे आमचे सहकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन जे येणारे ज्या जिल्ह्यात येतात त्या जिल्ह्याच्या सहकार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सगळ्या सूचनेचा आदर राखून या संबंधीचे निकाल घेतले जातात. मुंब्र्यामध्ये आव्हाड विरुद्ध नजीम मुल्ला हे आमने सामने येणार आहेत. मुंब्र्यामध्ये नजीम मुल्ला आव्हाडांच्या विरोधामध्ये लढण्याच्या तयारीत आहेत. अजितदादा गटाचे नेते नजीम मुल्ला यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. तर मला अडचणीत आणण्यासाठी अजितदादांचा हा प्रयत्न आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. मुंब्रा मागील 15 वर्षापासून कळवा मुंब्रा विधानसभा हे घड्याळ चिन्हावर निवडणूक आलेली आहे आणि निवडून येत आहे. आणि येत्या निवडणुकीत पण घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढली जाईल. मी अजित पवारांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मुंब्र्याकडे लक्ष देऊन निधी दिला. मी गेले 3 वर्ष त्यांच्या मागे होतो, मला निधी द्या, मला निधी द्या. माझं पत्र वाचायला, मला भेट द्यायलाही त्यांना वेळ मिळाला नाही. अर्थात ती मोठी माणसं आहेत. जितेंद्र आव्हाडांना अडचणीत आणण्यासाठी अजित पवार नको ते प्रयत्न करत असतात आणि जितेंद्र आव्हाड सक्षम आहे त्यांना उत्तर द्यायला. इतक्या कोत्या वृत्तीचे ते असतील असं मला वाटलं नव्हतं. कराडमध्ये भाजपचे अतुल भोसले यांचा पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का. कराड काँग्रेसला मोठा धक्का. 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपचा हा काँग्रेसला मोठा धक्का. आणि आता महत्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया. सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकार जो मार्ग काढेल त्याला आमचा पाठिंबा. मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांची प्रतिक्रिया. राहुल गांधींनी घेतली खासदारकीची शपथ. 18व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेताना राहुल गांधींनी संविधानाची प्रत दाखवली. Rahul Gandhi, having been elected a member of the House of the People, do solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India. Jai Hind, Jai Samvidhan. जय भीम, जय मीम, जय फिलिस्तीन. इमाम खासदार ओवैसींनी शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईनचा देखील नारा. जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फलस्तीन,
तकबीर, अल्लाहु अकबर. निलेश लंके यांच्याकडून खासदारकीची इंग्रजीमधून शपथ. सुजय विखेंनी दिलेलं आवाहन स्वीकारत लंकेंची इंग्रजीमध्ये शपथ. Elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India. जनमानसामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्याच्या भाषेवर बोलणं शहाणपण नाही. विखेंच्या आव्हानाला लंकेंनी उत्तर दिलं, याचा आनंद आहे. शरद पवार यांची प्रतिक्रिया. लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार. एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचा अर्ज. उद्या सकाळी 11 वाजता लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान. कंगना रनौत यांना राष्ट्रपती भवनामध्ये ठेवावं. महाराष्ट्र सदनामधील सीएमच्या खोलीची मागणी करणं मूर्खपणा. संजय राऊत यांचा टोला. इतक्या मोठ्या आहेत की त्यांना राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवं, मोठ्या सूटमध्ये. संजय राऊतांसारख्या बॅकडोर एंट्री घेतलेल्या खासदार नाहीत. कंगना रनौतवरील टीकेनंतर नितेश राणे यांची संजय राऊतांवर खोचक टीका. निवडून गेलेल्या खासदार आहेत, तुमच्यासारख्या बॅकडोर एंट्रीवाले खासदार नाही आहेत. कंगनाला प्रोटोकॉल माहिती नाही, तिची मागणी चुकीची. यशोमती ठाकूर यांची टीका. ही स्टार म्हणून येते आणि त्यांना कळत पण नाही की प्रोटोकॉल काय आहे काय नाही आहे. आता एवढं धनसंपत्ती असल्यावर ते कुठेही राहू शकतात. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल तोडणं आणि मागणं हा ॲरोगन्स चुकीचा आहे असं मला वाटतं. डॉक्टर रमेश तारक यांना काळं फासल्या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल. संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सांगलीमध्ये सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हंटर मोर्चा. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासन नेमावं या मागणीसाठी मोर्चा. राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार गटाची धडपड. केरळमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी 2 दिवसीय शिबिर पार पडलं. केरळ विधानसभेमध्ये किमान 5 जागांवर विजय मिळवण्याचा मानस. आपल्या परिसरामधील समस्या आणि प्रश्न ईमेलवर पाठवा. सुप्रिया सुळेंचं कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सेल प्रमुखांना पत्र. समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी ईमेल करण्याचं आवाहन. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी उद्या मतदान. नाशिकमध्ये महायुतीचे संदीप गुळवे, महेंद्र भावसार एकमेकांच्या विरोधामध्ये रिंगणात. विधान परिषदेच्या काँग्रेस 11 पैकी 3 जागा लढवणार. माणिकराव ठाकरे, नसीम खान, काकासाहेब कुलकर्णी यांच्यासह संध्या सवालाखे यांचं नाव चर्चेत. सूत्रांची माहिती. नीट परीक्षा घोटाळा प्रकरणामध्ये लातूरमधील शिक्षक संजय जाधवला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. लातूर नीट प्रकरण सीबीआयकडे जाण्याची शक्यता. Brought to you by V-Guard.